आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि अनिखिल. मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माहेरचा दिवस दुसरा आहे आणि दादा मला बोलू देत नाही, तर आजही फोन बघायचा. आमचं घरी आमचे रूल्स आमचे रेग्युलेशन्स बिचारी मी. असो, तर माझा आज दुसरा दिवस आहे. काही कारणास्तव मी इथे आली आहे, काय ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल. पण त्याआधी मी सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायला जाणार आहे, ते म्हणजे हे ज्याच्यावरनं मला इतके लोक बोलतात, पण मला शीतलशाहीशिवाय पर्याय नसतो, त्याच्या मी तिच्याकडे आल्यावर करते. सो आज आधी माझं ग्रूम करते आणि मग तुम्हाला सगळं सांगते. सो स्टे ट्यून. चला आता आम्ही डायरेक्ट बीड हे टाकून चादरच टाकून ठेवू. कुठे पडला बेटू, तू कुठे पडला? आम्ही काल पडून गेलो. आम्ही मम्मीच्या मांडीवर उडी मारली जोरात आणि आजी मामा मामी इतके पॅनिक झाले होते सगळे की बास कधी. हो ना बिट्टू? तिला थोडी सांभाळणं सोपं नाही. आमच्या पोरीला लागलं तर आम्ही काय नाही. लॅपटॉप दे ना बाई माझा. हो हो, तो बघ तिकडे लॅपटॉप तुझा. तुझाच आहे, आमची गौरी नाही घेणार आहे. शहाणी माझाच आहे. चला आता पटकन गंगन करा, मम्मा पटकन जाऊन येते भूर. ऑल सेट. फायनली कितीतरी दिवसांनी मी आज थ्रेडिंग करून आली आहे, पण ठीक आहे. तर मी माहेरी आली आहे कारण माझ्या मामाचा 50वा बड्डे आहे, जो आम्ही ॲज अ सरप्राईज प्लॅन केला आहे. घरातल्या अशा सगळ्या उद्योगांची अध्यक्ष मी बाय डिफॉल्ट असते, म्हणजे मी असो ना असो बट मला करून टाकतात. तर तो प्लॅन होता, म्हणून आज 30 तारीख आहे. आज त्याचा बड्डे संध्याकाळी. तुम्ही म्हणाल आहो जाऊ का नाही, तर मामाला लहानपणापासून आम्ही अरेतुरेच करतो. मामा आत्या मावशी सगळ्यांना त्याने जरा जास्त प्रेम वाढतं. तर आज मामाचा आहे 50वा बड्डे. सो घरात पप्पांनंतर जर आम्हाला कोणाचं उदाहरण दिलं जात असेल ना की बघ शिकून किती वर आले, तर पप्पांनंतर ते मामाचं उदाहरण असायचं नेहमी. पुन्हा आमच्या एज्युकेशनच्या वेळेस, आमच्या लग्नाच्या वेळेस, माझ्या लग्नाच्या वेळेस तर विशेषतः दिवसभर तो ड्युटी करायचा, नाही नाईट करायचा आणि दिवसभर आमच्यासोबत फिरायचा. कारण पप्पा तेव्हा इथे नव्हते, पप्पांची बदली झालेली होती अकोल्याला. प्रमोशन झालेलं होतं आणि नुकतीच बदली झालेली होती, त्याच्यामुळे त्यांना एवढ्या सुट्ट्या पण नव्हत्या. सो आम्हाला सगळ्यांना घेऊन फिरणं काय, सगळं काय, किंवा लहानपणापासून आमची दिवाळी दसरा काय असेल नसेल सगळं सगळं त्याने केलं आहे. मावशीचं लग्न, मामाचं लग्न. सो आयडल फिगर आहे तो आमच्या घरातला. सो त्याचं बड्डे पार्टीचं हो नाही चालू होतं, कारण त्याचं चालू होतं की आपण तिरुपती बालाजीला जाऊ. बट त्याचा पण एक असा प्रॉब्लेम आहे की तो कुठेच एकट्याने जाऊ शकत, त्याला सगळे जोडी लागतात कुठे पण जायला. तर त्याचंच असं मम्मीला आणि मावशीला म्हणणं होतं की चला आपण जाऊ बालाजीला. या नाही म्हटल्या, मग त्याने खूप लेट प्लॅन कॅन्सल केला त्याचा. मग त्याने प्लॅन कॅन्सल केल्यानंतर मग आम्ही इकडे सरप्राईज पार्टीचा प्लॅन केला की म्हटलं आपण प्लॅन करायचा आणि तो तिकडे निघून जायचा तर काही उपयोग नाही. सो सगळं सेट झालं आहे, म्हणून मी परवा आले. आता परवापासून आम्ही काय काय तयारी केली याच्यासाठी तुम्ही हा पुढचा मस्त छोटासा सेगमेंट बघा. नंतर तर तुम्हाला इमोशनल फन आणि छान असा मस्त ब्लॉग बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. तर मी मम्मीकडे आली आहे. रिझन आहे आमच्या मामाचा 50वा बर्थडे आणि आम्ही त्याची तयारी करतोय. सरप्राईज पार्टी आहे. आता आम्ही त्याच्या सगळ्या जुन्या मित्रांना फोन लावून त्यांच्याकडनं व्हिडिओ घेतोय. आमच्या आईचा पेपर आहे उद्या, तो साईड बाय साईड अभ्यास करतोय. आणि तो आम्ही इतकं लोचा केला आहे. मामाच्या फोनची कॉपी घेतली आहे, सिंक बिंक करून 2 स्टेप व्हेरिफिकेशन क्रॉस करून कॉन्टॅक्ट घेतले, त्याच्या जुन्या मित्रांना कॉल लावतोय आणि त्या जुन्या आठवणी सांगताय. त्याचे जुने फोटो वगैरे घेतलेत. कसा बड्डे होते आम्हाला माहीत नाही, बट आम्ही स्टार्ट तर केला आहे काहीतरी. त्या दिवशी दुपारी वहिनी पण घरी होती आणि ती आम्हाला प्रत्येक गोष्टी एवढं सांगत होती की तुम्ही हे पण करा, तुम्ही ते पण करा, तुम्ही असे क्वेश्चन विचारा. आम्ही सगळे तिला हसत होतो की तू कोणत्याच कार्यक्रमात ॲक्टिव्ह नसते, तुझ्या पप्पाचा बड्डे तर तू लगेच अशी म्हणजे इतकी तू उत्साही झालेली. त्यावरून आम्ही तिला खूप चिडवत होतो, बट तिने पण आम्हाला खूप छान छान आयडिया दिल्या. ती फॅमिली फंक्शनमध्ये खूप जास्त इन्वॉल्व नसते, म्हणजे मेकअप करून त्या दिवशी ती मिरवते बट आधी कधीच नसते. बट यावेळेस तिला पण उत्साह होता की नाही आपण असं करू, नाही आपण तसं करू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण आमचं डिस्कशन सुरूच होतं. आयुषचा पेपर झाला होता, त्याच्यामुळे आयुष पण फ्री होता. मग आम्ही कोणते गाणे लावायचे, अजून काय काय राहिलं याची लिस्ट काढून आमचे कंटिन्यू डिस्कशन चालू होते. आणि यासोबतच आमची चिल्लर पार्टी देखील काही ना काही करत होती. तर बर्थडेसाठी आमची चिल्लर पार्टी पण सक्रिय झालं. इकडे मनू मामासाठी ग्रीटिंग बनवते, इकडे गौरी कोणासाठी ग्रीटिंग बनवते, बाबा. आणि सखी काय करते, सगळी या सगळ्या कलर बॉक्स मधले कलर घेऊन ह्या लेपोरींना इतकी त्रास देते की बस कधी. कुठे चालली
रात्री मामा मामी आजी बाबा मम्माला खूप त्रास दिल्यानंतर म्हणजे खेळून त्रास दिल्यानंतर सकाळी आम्ही गुपचूप असं गोड बाळासारखं मामासोबत आजीसोबत बाबांसोबत देवपूजा करतो. असं गोड गोड असतं सकाळी हे. ऑल सेट. तर मामाच्या बड्डेला जायला मी आता रेडी होतोय कारण आता जवळजवळ 5 वाजले आहेत. आम्ही 6:30पर्यंत तिथे पोहोचायचं आहे. तर अशी कशी स्किन आहे माझी. मी ड्रेस घालणार आहे कारण मला थोडं अँकरिंग वगैरे पण करायची आहे तिथे आणि सखीला पण हँडल करायचं आहे. सो आत्ता माझा अवतारच आहे. नंतर कसा होतो हे बघण्यासाठी बघत राहा. तर असा काहीसा झालाय माझा लुक. मी मस्त ड्रेस घातलाय. गौरी हाय कर. मने हाय कर. तर आमचं छान आवरून झालंय आणि आम्ही रेडी झालोय. सखी पण आवरून झाली बट सखी टीव्ही पाहण्यात खूप मग्न आहे. हे कानातले जे मी विसरून गेली होती ते वहिनीकडे होते. आज मला कळलं सो मी तिच्याकडनं घेतले. ह्या ड्रेसवर जाता पण आहेत. सो गोड गोड दिसते मी असं मला वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चलो ऑल सेट. बघा काय काय होतंय पुढे ते. हे बघा ही ऑल सेट आहे. पुन्हा म्हणजे अजून कॉम्पॅक्ट लावायचं आहे मेकअप करायचं आहे. मी तिला दुसरे कानातले सांगितले होते जे मॅच होत होते बट तिच्या नवऱ्याला हे आवडले सो तिने ते घातले. हे पण नाही लावलं गंध. हां तिला मी म्हणते टिकले लावून देते पण ती नाही म्हणते. चलो बर्थडे कोणाचा आहे त्या माणसाला काही घेणं देणं नाही आहे. आम्हीच काय इकडे तिकडे फिरतोय. खूप सामान आहे आमच्याकडे तर न्यायला. आमचं काय चालू आहे आणि इकडे दुःख आहे की मामा कुठे एकटा निघून जातो की काय. मी तुला मध्ये गेल्यावर दाखवतो थांब थोडं. तेव्हा ते वरतून दिसतं बघ ते बघ ते काचेत. सखी मामा कोणाचा आहे ग. मामा कोणाचे आहे दीदी. काय झालं. आम्ही हॉलवर सगळ्यात पहिले पोचलेलो होतो. तसा बर्थडे खूप मोठाही नव्हता खूप छोटाही नव्हता. घरचे 40-50 लोक होते. मामींच्या माहेरचे आणि आमच्याकडचे आई तात्या वगैरे आणि मामाचे 2 मित्र कंपनीतले असे खूप कमी बोलवलेलं होतं आम्ही कारण प्रोग्राम खूप फॅमिलीवाला होता. इकडे मावशीचं चालू होतं की अरे तुम्ही नीट डेकोरेशन करा ह्या चिल्लर पार्टीला सांगत होती. बट आमची चिल्लर पार्टी पण प्रत्येक गोष्टीत मस्त सक्रिय असते. वहिनीने वाटे पाडले ऑलरेडी. कोण आहे वहिनी इकडे. वधू पक्ष तिकडे वर पक्ष आहे पण मामींची मम्मीच तिकडे. त्यांना इकडे बसायला लागेल. हा म्हणजे वाटे पडते. इकडे सखी तात्यांकडे बलून माझे आणि इकडे राजकारणाच्या गप्पा आणि आमचा डॉक्टर मामा रे माझ्या पोरीचा. काय आयुष्याने वरती बघ. हो सो सगळं अंधार आहे आणि सगळ्यांना बसवून दिलंय आम्ही आणि इथे वाट बघतोय मामाच्या गाडीची. तर आयुष मामाला इथे खोटं बोलून घेऊन आला होता की त्याचे मित्राचे पप्पा आले दिल्लीवरनं त्यांना भेटायला जाऊ. त्यामुळे त्याला याची काहीही आयडिया नव्हती आणि तो आल्यानंतर थोडा इमोशनल झाला होता. तसा तो इतका इमोशनल नाही आहे बट सगळ्यांना एकत्र बघून त्यालाही त्या पॉईंटला कळत नव्हतं की कसं रिॲक्ट करावं. बट सगळ्यात जास्त जर कोणी कन्फ्यूज असेल तर तो होता आमचा पिया. तुम्हाला दिसत असेल त्याला असं झालं होतं की याच्यात मी का नव्हतो आणि हे मला का माहीत नाही आहे. बट मामा हॅपी होता. आमचं मागच्या 15 दिवसापासून हे सगळं प्लॅनिंग झालं होतं. आत्ता ते फायनली सक्सेसफुल झालं होतं. याचा आनंद होता की नाही फुटलं. त्याच्या चेहऱ्यावर जी रिॲक्शन आम्हाला बघायची होती ती मिळाली. त्यानंतर त्याच्या लहानपणीचे आम्ही सगळे फोटो शोधून काढलेले होते. त्याचा प्रवास खूप खडतर होता लहानपणापासूनचा बट आम्ही सगळं ते मस्त व्हिडिओ वगैरे तयार केला होता त्याचा. सो त्याला पण जरा अशा मागच्या मेमरीज येत होता. त्यानंतर आम्ही सगळ्यात मेन गोष्ट केली होती म्हणजे त्याच्या कॉलेजचे मित्र किंवा त्याच्या गावातले मित्र आहे ना ज्यांच्या तो खूप जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. म्हणजे फोन नंबर असतात आपल्याकडे पण आपलं रोजचं बोलणं वगैरे नसतं. सो आम्ही ते नंबर शोधून काढलेले होते आणि आम्ही त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केला होता की एक छोटासा बाईट द्या मामासाठी. यातलं कोणी डॉक्टर होतं कोणी कलेक्टर आहे कोणी दुसऱ्या देशात स्थायिक आहे कोणी म्हणजे प्रत्येकजण छान छान पोझिशनवर आहे. आम्ही जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट केला तुम्हाला सांगते सगळ्यांचं असं होतं की यार आमचं प्लेजर की आम्हाला त्याच्याबद्दल बोलता येणार आहे. सो सगळ्यांनी खूप छान छान व्हिडिओ करून पाठवले आणि हे मामाला खूप अनएक्सपेक्टेड होतं कारण त्याचे खूप जास्त कॉन्टॅक्ट नाही राहत आणि त्याला सगळ्या मित्रांनी सांगितलं की आता 50 वर्षाचा झाला आहेस तर आता थोडं ऑफिस कमी कर आता सगळ्यांमध्ये पण इन्वॉल्व हो. सो त्याच्यासाठी पण ते सगळं छान छान होतं. मम्मीला माझ्या समोर बोलता येत नव्हतं म्हणून ती लास्ट मोमेंटला मला म्हटली होती की अगं माझा पण व्हिडिओ काढ तिथे मी जरा ना इमोशनल होऊन जाईल. यानंतर आम्ही सगळ्यात छान गोष्ट केली होती
ती होती आमच्या आजीला जाऊन 21 वर्ष झाले, तर तिला खूप जास्त टाईम नव्हता स्पेंड करता आला मामासोबत. सो तिचं मामाशी काय बोलणं आहे, AI थ्रू मस्त एक इमेज क्रिएट केलेली होती. मामा सो इमोशनल, बाकी बायका तर रडायवरच आल्या होत्या. माझ्या आई तर घरी ऐकूनच रडत होती हे सगळं. सो हे मी तर ह्यावेळेस बाहेर निघून गेलेली होती. हे व्हिडिओ पण आमच्या मनाने काढलेत, की हे खूप असं इमोशनल होतं, की त्याला अक्काशी नाही बोलता आलं खूप जास्त दिवस. त्यामुळे अक्का त्याला काय सांगते 50व्या वर्षात. सो मस्त मोमेंट्स होत्या ह्या. आमचं खूप असं काही खूप डीप प्लॅनिंग नव्हतं, पण जे काही होतं ते असं छान सक्सेसफुल झालेलं होतं. ते झाल्यानंतर छान औक्षण वगैरे झालं. 50 दिवे आम्हाला ते याचे करता नव्हते आले घाईघाई, कणकेचे. सो आम्ही हे मेणबत्तीवाले दिवे आणलेले होते. पिऊला म्हटलं बाकी काही काम नाही केलं ना पिऊ, ॲटलीस्ट दिवे लावायचे तरी काम कर तू. सगळ्या ज्या लेडीज होत्या सगळ्यांनी मिळून मामाचं औक्षण केलं. त्यानंतर केक कटिंग झाला छानसा. जो उत्सव मूर्ती होता तो हॅपी होता. सो ज्यांनी आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं होतं, आम्ही पण खूप हॅपी होतो. सगळ्यांनी छान छान फोटो काढले. आई तात्या ते पण आलेले होते. सगळं छान झालं. वेळ आली होती बाय बोलायची. खूप सारे व्हिडिओ आहे, पण एका व्लॉगमध्ये मला ते एकत्र करता येत नाही आहे. सगळेच तिथे होते, सगळेच इथून मामाच्या घरी जाणार होते. मी मात्र इथून निघून सिन्नरला निघणार होते. सो माझ्यासाठी थोडं असं होतं, की यार मी गेल्यानंतर सगळे एकत्र असलेलं मला नाही सहन होत. बट चला, सगळ्यांना मी टाटा केला तिथून आणि तिथून निघून आम्ही निघालो होतो सिन्नरला यायला. टोपी निघालणार. आपण आता कुठे चाललो? कुठे चाललो सखी आपण? कुठे चाललो? बाप्पा कधी बाप्पा आहे समोर आमचा. पुण्याला चाललो. बायका राहायचे. तात्याला घेऊन जायचं का? तात्याने पाहिलं, तात्याने. मला द्या तुम्ही, आता तिला नका देऊ, मला द्या. मामाला जाऊ का? मला द्या बाबा, मला पैसे द्या. ए बाय बाय. बाबांनी तर मला दिले पैसे. पप्पाला देऊन झालं. त्यावेळेस मला पण भेटले. तुम्हाला देऊन टाक मग. मला दोन. हा काय मला दे. दे निखिल ते. कशाला? अरे मी ठेवते ना माझ्याकडे. नको, भरोसाच नाही मला कोणाला. सखी मला दे पैसे. माझ्यावर प्रसन्न नाही गेलं. नाही, ती बॅग दे नाही. ती ही पण कमाल. खाली ठेवू का? आणि मग सगळ्यांना टाटा बाय बाय करून रात्री 12 वाजता आम्ही निघालो होतो पुण्याला यायला. 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचलो होतो. आणि आता पुढे काय ते सांगते. ओके, तर आज आहे 31 जानेवारी, आपल्या वर्षाचा शेवटचा दिवस. आणि आम्ही काल रात्री निघालो होतो 12 वाजता. 3-3:30 वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो होतो. इथे पण काही कमिटमेंट्स आहे, काय काय ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळतीलच, त्यामुळे आम्ही आलो. पण बड्डेचं बोलायला गेलं तर त्या क्षणी मी पण खूप इमोशनल झालेली होती. त्याच्यामुळे मला बोलता नाही आल्यानंतर मी पण असं ठरवलं होतं काय बोलायचं काय नाही. बट सांगायचं झालं तर मामाचा आणि माझा टोटल 36 आकडा आहे. खूप लहानपणापासून आम्ही जेव्हा चेस खेळायला, अंपल चंपल खेळायला बसतो, जे आम्ही प्रत्येक दिवाळीला, रक्षाबंधनला गेलं का त्याच्या घरी खेळतो, तर आम्ही दोघी कधीच जिंकण्यासाठी खेळत नाही. आम्ही दोघं नेहमी एकमेकांना हरवण्यासाठी खेळतो. बट ॲट द सेम टाईम त्याने माझ्या लग्नामध्ये पण खूप काही केलं आहे. आणि तो ब्लेसिंग पण आहे आमच्या फॅमिलीसाठी. तो एक आदर्श पण आहे. सो काल मला खूप जास्त नाही बोलता आलं त्याच्याविषयी. बट म्हणजे वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड वी लव्ह यू. आणि आमचं असं 36 आकडा काइंड ऑफ तुझं माझं जमिना तुझ्या हसून करविना, नाव घेतल्याशिवाय आमचं होतच नाही. आणि हे कधीपासून आहे, हे त्याच्या लग्नाच्या आधीपासून आहे. आता त्याचं लग्न झालं, त्याचे पोरं मोठे झाले, मला पोरगी झाली आहे, पण आमचं एकदा तरी वाचतं. बट ठीक आहे, चला, जे काही होतं ते खूप छान होतं. मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काल त्याच्या मुवमेंट्स होत्या, खूप जास्त नव्हत्या. आम्ही हार्डली 15-20 मिनटाचा एक छोटासा कार्यक्रम केलेला होता. त्याच्यानंतर गेम पण घेतला होता मामीचा, पण तो व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे. बट त्यामध्ये सगळ्यात जे मेन होतं ते होतं आजीचं त्याच्याशी बोलणं. कारण नाही बोलता येत ना, ती 21 वर्ष झाले तिला जाऊन, त्यामुळे तिला खूप जास्त नाही बोलता आलं. ती गेली तेव्हा तो 30 वर्षाचा होता. माझ्या 2 मामा मावशींचे लग्न बाकी होते. घरातल्या बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या आणि त्यांनी खरंच शून्यातनं विश्व निर्माण केलं, त्या काइंड ऑफ होतं. आज त्याच्याकडे खूप काही आहे, त्याला खूप मानपान देणारे लोक आहे. आणि आम्हाला पण ती एक कॉलर टाईपवाला असतं की हा माझा मामा आहे. इवन मला आठवतं त्याची कंपनी बघायला माझे आजोबा गेले होते. त्यांचे मेन डिरेक्टर आले होते कंपनी दाखवायला, कारण हे नितीन भाई के पापा हे करून. सो येस, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड वी लव्ह यू.
तर आजचा व्लॉग मी इथेच फिनिश करते. माझा कालचा मेकअप अजूनही टिकून आहे. रात्री लेट आली त्याच्यामुळे खूप असा नाही पाण्यात हात घालायची वगैरे माझी इच्छा झाली. आजही बरेच आहेत कामं, पण यस व्लॉग इथेच संपवते. मामाविषयी खूप बोलायचं होतं, पण असं बोलायला गेलं की शब्द सुचत नाही आणि त्याच्यासमोर तर त्याचं कौतुक मी करूच शकत नाही. सो असं काही होतं. चला भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये नवीन वर्षात. तोपर्यंत बाय.